चोपडा तालुक्यातील बोरमडी या गावातील आदिवासी महिला काल रस्त्यावर प्रसूती झाली। अर्धा ते 1 तासापर्यंत रुग्णवाहिका किंवा कुठलीही वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरच या महिलेला जे आहे आपल्या बाळाला जन्म घालावा लागला। आणि आपण आता त्याच महिलेच्या घरी आलो आहोत आणि बोरमडी या गावामध्ये आलो आहोत। आपण त्या कुटुंबाशी या ठिकाणी बोलण्याची प्रयत्न करणार आहोत। हीच ती महिला आहे की ज्या महिलेची काल रस्त्यावर प्रसूती झाली होती आणि हेच ते बाळ आहे की ज्या बाळाच्या नशिबामध्ये जे आहे रस्त्यावर जन्म घेणे हे या बाळाचं नशीब होतं। आपण दृश्यांमध्ये हेच बाळ बघू शकतो आता की बाळ आणि त्याची आई हे दोघंही सुखरूप आहेत। मात्र आज रस्त्यावर या महिलेला जे आहे प्रसूती होण्याची जी वेळ आली आहे त्या संदर्भात त्या कुटुंबाशी आपण बोलणार आहोत की नेमकी काय घटना होती त्या दिवशी की तुम्ही त्या ठिकाणी हे रस्त्यावर प्रसूती होण्याची वेळ आली आहे। सिस्टरने सांगितलं वजापूर जायचं आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली। ॲम्ब्युलन्सला कॉल केलं ते आलेच नाही। 2-3 माणसाला पाठवलं होतं आम्ही तरी पण आलेच नाही। अर्धा तास बाळाला धरून बसलेला होता। त्याच्यामुळे 1 घंटा नंतर ॲम्ब्युलन्स आली आणि त्याच्या बरोबर कोणी डॉक्टर बी नाही आला, नर्स बी नाही, कोणीच नाही आला। प्रसूती झाल्यानंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर 1 तासाने आले। अच्छा, कशाने गेले तुम्ही? दवाखान्यात गेले होते? दवाखान्यात मोटरसायकलवर गेले होते। आधी कोणी आलं होतं का? आधी नाही। डिलिव्हरी असताना कोणी आलं होतं का विचारायला काही डिलिव्हरी आहे हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे असं काही सांगा? नाही नाही। काय सांगशील या ठिकाणी तू विचारते ना रस्त्यावर डिलिव्हरी झाली कसं वाटतं तुला नेमकी काय घटना? मी समोर म्हणजे तारी डिलिव्हरी रस्ता पर होय गई ने म्हणजे तसे काही लागतं होतं काय की बाबा असं नाही होईन होतं या फिर काहीतरी असं लागतं। बाळ चांगलं आहे का? मी पर्यंत तब्येत वारलीच आहे ने। हो काय कारवाई करायची म्हणजे मी देखो दादा ये मतलब तुमरी ये डिलिव्हरी म्हणजे मी वाटी पर रही ने तो तुमरी काय मागणी रोसे को वायचा की ओ बाबा की मैं टाइम पर एम्बुलेंस आउन जो असं काहीतरी हो काहीतरी सुविधा करून मागलीच आहे आमरी। समय पर म्हणजे गाडी आउन जो समय पर रस्तो म्हणजे रस्तो भी बनाऊ आणि गाडी भी आउन जो असं आवडून येते। रस्ता चांगला पाहिजे। बाळ आणि आई सुखरूप आहे का? बाळ आणि आईची तब्येत चांगली आहे? चांगलं आहे। अच्छा, तर हे ते बाळ आणि त्या बाळाचे आई वडील या ठिकाणी होते की काल रस्त्यावर या महिलेला प्रसूती करण्याची वेळ आली। त्यानंतर म्हणजे तब्बल 162 तासांनी या ठिकाणी आज सर्व यंत्रणा आली। यंत्रणा म्हणजे जिल्हाधिकारी यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असा प्रशासनाचा ताफा आज या ठिकाणी भेट द्यायला आला। आज या महिलेची भाषा जरी आपल्याला समजत नसली, तिला बोलता येत नसलं, मात्र रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतरची तिची भावना काय असावी हे संपूर्ण जगासमोर आला आहे। त्यामुळे आता या प्रकारामध्ये बेजबाबदार आरोग्य यंत्रणेवर नेमकं काय कारवाई होते हे पाहणं पुढच्या काळात महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।